इंजिनिअरिंग करण्याकरिता एम.एस.टी. ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आता पुण्यातील चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज कोणतं की ज्या कॉलेजमध्ये सर्वात जास्त पॅकेज आपल्याला पाहायला मिळतं, तर याची माहिती आपण 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती सातत्याने बघत आहोत. तर असंच पुण्यातील एक अत्यंत चांगलं असं इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती आज आपण बघणार आहोत. यामध्ये या कॉलेजचं पॅकेजेस किती आहे आणि या कॉलेजला एम.एस.टी. पर्सेंटाईल कोणत्या कॅटेगरीला किती लागतं याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्ही.आय.टी. इंजिनिअरिंग कॉलेज पुण्यातील एक नावाजलेलं अभियांत्रिकी कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि या कॉलेजचं जर पॅकेज बघितलं तर आपण खूप साऱ्या चांगल्या कंपन्यांचं प्लेसमेंट या ठिकाणी कंपन्या येत असतात. आणि कोणत्या कोणत्या कंपन्या येत आहेत आणि एम.एस.टी. कट ऑफ याची सर्व माहिती आपण या ठिकाणी बघतोय. तर यामध्ये 2000 ही जी काही माहिती आपण बघणार आहोत, तर अकॅडमिक इयर 2009-10 पासून ही माहिती आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये नंबर ऑफ कंपनीजचा कॉलम पाहायला मिळतोय, हायेस्ट पॅकेजेस किती आहे आणि ॲव्हरेज पे पॅकेज ऑफ अ प्ले स्टुडंट हे सर्व लाखामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 2009-10 मध्ये 90 कंपन्या या कॉलेजमध्ये आलेल्या होत्या. हायेस्ट पॅकेज होतं 9 लाख रुपये आणि ॲव्हरेज होतं 3 लाख रुपये. आता 2009, 10, 11, 12, 13 हळूहळू कंपन्यांची संख्या पण वाढत गेलेली आहे आणि पॅकेजची जे आहे हायेस्ट पॅकेज ते 9 लाखापासून ते 30 लाखापर्यंत 2015-16 पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 2016-17 पासून तर आता 2023-24 पर्यंत आता आपण 23-24 ची माहिती बघणार आहोत. या वर्षामध्ये आतापर्यंत 239 कंपन्यांचं त्या ठिकाणी आलेले आहे. 239 कंपनीज प्लेसमेंट करिता आणि यामध्ये हायेस्ट पॅकेज मिळालेलं आहे 51 लाख 51 लाखचं हायेस्ट पॅकेज मिळालेलं आहे. आणि ॲव्हरेज सॅलरी जी आहे त्या विद्यार्थ्यांची ही 8.74 म्हणजे 8,74,000 ही सरासरी सॅलरी या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. व्ही.आय.टी. बी.पी.वाडी पुणे हे जे काही कॉलेज आहे या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना. आता यामध्ये एम.एस.टी. स्कोर किती लागतो, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आपण या ठिकाणी बघतोय. हा कॅप राऊंड 1 2024-25 कट ऑफ आहे कॅप राऊंड 1 चा. तर यामध्ये जनरल ओपन कॅटेगरी आपण काही ठराविकच सर्व कॅटेगरीची माहिती आपल्याला स्क्रीनवरती पण पाहायला मिळते. ओपन कॅटेगरी करिता 99 पर्सेंटाईल स्कोर पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी आता अभ्यास करताना या पद्धतीचा स्कोर एस.सी. कॅटेगरी करिता 95 पर्सेंटाईल, एस.टी. कॅटेगरी करिता 84 पर्सेंटाईल, व्ही.जे. कॅटेगरी करिता 96, 97, 98 या पद्धतीचा, ओबीसी कॅटेगरी करिता 98 पर्सेंटाईलचा स्कोर जवळपास, एस.सी.बी.सी. करिता आपण 98 पर्सेंटाईल आपल्याला स्कोर पाहायला मिळतो. त्याचसोबत जे काही लेडीज ओबीसी करिता सुद्धा 98च स्कोर पाहायला मिळतो. आपण सर्व माहिती या ठिकाणी पाहू शकता. फिजिकली हँडिकॅप जे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता 86, फिजिकली हँडिकॅप एस.सी. 44, फिजिकली हँडिकॅप ओबीसी 78, फिजिकली हँडिकॅप एस.सी.बी.सी. 65, डिफेन्स करिता 97. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉम्प्युटरचा आय.टीचा स्कोर बघितलं तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 98 पर्सेंटाईल, एस.सी. करिता 94, एस.टी. करिता 81, व्ही.जे. करिता 96, ओबीसी करिता 98. आता यामध्ये सर्व जनरल, लेडीज याची सर्व सविस्तर माहिती आपण स्क्रीनवरती दिलेली आहे. सविस्तर माहिती आपण स्क्रीनवरून बघू शकता, कारण यामध्ये खूप सारा वेळ देखील जाऊ शकतो आणि व्हिडिओची लांबी पण खूप वाढते. तर आपण थोडक्यात आपण ही माहिती बघतोय. त्यानंतर फिजिकली हँडिकॅप ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल स्कोर 77, फिजिकली हँडिकॅप ओबीसी 72, डिफेन्स ओपन 96 असे देखील स्कोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन जनरल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 97, एस.सी. कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 92, एस.टी. कॅटेगरी 67, जनरल व्ही.जे. कॅटेगरीमध्ये NT1, NT2, NT3 चा स्कोर पण आपल्याला 93, 94, 96 असा पाहायला मिळतो. ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा 97च्या अराउंड पर्सेंटाईल स्कोर पाहायला मिळतोय. त्यानंतर जनरल एस.सी.बी.सी 96.75,
लेडीज करिता देखील स्कोर आपण स्क्रीनवरती दिलेला आहे. फिजिकली हँडिकॅपचा स्कोर देखील दिलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स जनरल ओपन करिता 97, SC करिता 93, ST करिता 75, VJ करिता 95, NT1 करिता 95, NT2 करिता 97, NT3 करिता 97, OBC करिता 97, SCBC करिता 97. तर अशा पद्धतीने लेडीजचा स्कोर खाली आपल्याला फिजिकली हँडिकॅपचा स्कोर देखील पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने AIDS आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सचा स्कोर या ठिकाणी कट ऑफ. तर यावर्षी जे विद्यार्थी MST CETचा अभ्यास करत असतील तर त्यांनी या पद्धतीने आपल्याला जर VIT बिबवेवाडी की ज्या ठिकाणी 51 लाखाचा हायेस्ट पॅकेज यावर्षी पाहायला मिळालेला आहे, तर त्याकरिता MST CETचा अभ्यास करत असताना तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल तर एवढा स्कोर तुम्हाला हा पाहिजे पर्सेंटाइल स्कोर. तर त्या दृष्टीने अभ्यासाला लागा. अभ्यासाला लागला नसेल तर चांगला अभ्यास करा, हार्डवर्क करा, निश्चित तुमचा देखील नंबर या कॉलेजला लागू शकतो.